सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेल्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्थायी समितीत 6 कोटी रुपये तर सर्वसाधारण सभेत 66 कोटी 33 लाखांची वाढ करण्यात आली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील महसुली 990 कोटी 76 लाख 36 हजारांसह अनुदान आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड असे एकूण 1449 कोटी 71 लाख 93 हजार 401 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 30 मार्च 2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी अंदाजपत्रक सादर केले. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी मुख्य सूचना तर MIMच्या गटनेत्या वहिदा भंडाले शेख आणि काँग्रेसचे नगरसेवक प्राध्यापक नरसिंह आसादे यांनी उपसूचना मांडली. गत अंदाजपत्रकात यंदा महसुली 217 कोटी 62 लाख 80 हजार तर एकूण अंदाजपत्रकात 156 कोटी 41 लाख 80 हजारांची वाढ करण्यात आली आहे. सन 2026-27 च्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात महानगरपालिकेला मिळणारे उत्पन्न 990 कोटी 78 लाख 93 हजार 401 रुपये, शासन अनुदान 347 कोटी 92 लाख आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी महापालिका हिस्सा कर्ज 29 कोटी 40 लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान मलनिस्सारण योजना महापालिका हिस्सा कर्ज 71 कोटी 61 लाख आणि शहर अंतर्गत पाणी पुरवठा सुधारणा योजनेसाठी महापालिका हिस्सा म्युनिसिपल बॉन्ड स्वरूपात उभारण्यात येणार आहे. यातून 10 कोटी रुपये असे मिळून एकूण अंदाजपत्रक 1449 कोटी 71 लाख 93 हजार 401 रुपये इतका झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 156 कोटी 41 लाख 80 हजारांच्या वाढीने 10% वाढला आहे. सन 2026-27 च्या अंदाजपत्रकात महसुली विभागाने महसुली विभाग 823 कोटी 95 लाख 76 हजार, पाणी पुरवठा 138 कोटी 29 लाख 60 हजार आणि भांडवलीमध्ये 28 कोटी 51 लाख आणि आरंभी शिल्लक 2 लाख 57 हजार 401 असे 990 कोटी 76 लाख 36 तर खर्चामध्ये महसूल विभाग 671 कोटी 46 लाख 41 हजार, पाणी पुरवठा 133 कोटी 38 लाख 94 हजार, महसुली निधीतून भांडवली कामासाठी 157 कोटी 40 लाख, भांडवली खर्च 185 कोटी 92 लाख 1 हजार आणि अखेरची शिल्लक 2 लाख 57 हजार 401 जमे एवढीच खर्च बाजू धरण्यात आली आहे. अंदाजपत्रक सादर करताना पुढील वर्षातील नियोजन आणि विकासाची दिशा ठरवणे, गरजेनुसार आवश्यक प्रकल्पांचा विचार करताना जमा व खर्च यात ताळमेळ घालणे आवश्यक आहे. पण महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी महसुली तूट निर्माण होत असून त्यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे अशी हतबलता सुधारित व या अंदाजपत्रकात प्रशासनाने दर्शवली आहे. ती तूट भविष्यात सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.